तुम्ही पावसान आंबोली धबधब्यार वतात जाल्यार ही बातमी नक्की ऐका। पावसाक सुरवात जाल्यार थंयच आसा, मात रोखडेच पर्यटक आंबोली वचपाक सुरू करतात। अजून आंबोली धबधब्यार उदक पडपाक सुरवात जाल्ली ना, देखून सद्याक तरी हांगा वचपाचो बेत करनाकात। तशेंच वता जाल्यार थंय आशिल्ल्या माकडांक खावपाक दिवनाकात आनी थंय कचरोय करनाकात। थंय कचरो केल्यार एकूण 1000 रुपयाची फायन भरची पडटली। ह्यो सगळ्यो सूचना लक्षात दवरात आनी उपरांतूच तुमचो आंबोली वचपाचो प्लॅन करात। पाऊस लांबला आहे, परंतु पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालेलं आहे। रोज सकाळी तुम्ही बघू शकता आंबोली घाटामध्ये कसे नजारे दिसत आहेत। हे नजारे या ठिकाणावरून, या रस्त्यावरून जाणारे येणारे लोक थांबून बघत आहेत। वर्षा पर्यटनाला अद्याप सुरुवात झालेली नाही, धबधबे अजून सुरू झालेले नाहीत, परंतु घाटामध्ये असलेली हिरवळ आणि इथलं धुकं हे बघण्यासाठी लोक आवर्जून या ठिकाणी थांबत आहेत। त्यामुळे एका अर्थी वर्षा पर्यटन सुरू झालं असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आंबोली वर्षा पर्यटनाच्या अनुषंगाने ग्रामसभेमध्ये काही ठराव झाले आहेत, ज्यामध्ये वनसमितीमार्फत आणि वनविभागामार्फत माकडांना खाद्य घालू नये तो गुन्हा आहे। तर पर्यटकांना ते आवाहन केलेलं आहे की माकडांना खाद्य घालू नये। तसेच या ठिकाणी जे दुकानदार असतील किंवा पर्यटन व्यावसायिक असतील, हे जर वन परिसरामध्ये जर कचरा टाकत असतील तर 1000 रुपयाचा दंड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासनाकडून सुद्धा वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून एक बैठक ग्रामसभेमध्ये घेण्यात आली। त्यामध्ये विविध मागण्या ग्रामस्थांनी केल्या, त्यामधील काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक पोलीस उभे असणार आहेत। या ठिकाणी वर्षा पर्यटन करत असताना प्रत्येक पर्यटकांनी काळजी घेतली पाहिजे। या ठिकाणचे कटडे हे पावसाळ्यात सुळसुळीत होतात, त्यावरनं घसरून तोल जाऊन लोक खाली पडतात आणि जखमी होतात, काही मृत्युमुखी पडतात। त्यामुळे ती एक काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि इथल्या वर्षा पर्यटनाचा आनंद घेतला पाहिजे।